फील्ड प्रोजेक्ट साठी आलो होतो, पण इथं बघा आमचं फील्ड प्रोजेक्ट किती दिवसानंतर आता हा ब्लॉग येतो, तुम्हाला पण माहिती झाली. नमस्कार मंडळी, तर आम्ही आले सारसबागेमध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक. आलो होतो आम्ही फील्ड प्रोजेक्ट साठी आलो होतो, पण इथं बघा आमचं फील्ड प्रोजेक्ट सारसबागेत फील्ड प्रोजेक्ट करणार आहे आम्ही. तर कसं वाटतंय? एक नंबर. तर पब्लिक बघू शकता तुम्ही सारसबाग. तर आता हे गेट बंद आहे, हे 4 वाजता ओपन होईल. तोपर्यंत आपण असे बाप्पाचे दर्शन घेऊयात. तर हे पोरे काय म्हणणं आहे तुझं? मम्मीचा कॉल येते मला, मम्मीचा कॉल. गाईज बघू शकता पोरगी मम्मीला खोटं बोलून आलेली आहे. आणि नाही गाईज असं काही नाहीये, मम्मीला खोटं वगैरे काही नाही बोललेली. तोंड बघा ना तुम्ही जरा. मास्क लावले म्हणजे किती हिचे तोंडात खोटेपणे तुम्हाला दिसू नाही गाईज खोटं बोलते, असं काहीच नाहीये. फक्त गाईज कोण बोल खोटं कोण बोलतात? तीच लोक बोलतात ए माझा हात. हा, खोटं तेच बोलतात जे तोंडावरती मास्क लावतात. गाईज तुमचं काय म्हणणं आहे गाईज? कमेंट मध्ये सांगा. असं काही नाही गाईज. मग मास्क काढून दाखव, बोलू ना गाईज. गाईज बघू शकता खोटेपणाचा डोंगर, दर्या. इथं बघू शकता नदी. शाळेच्या ट्रिप पासून पहिल्यांदा आत्ता आले मी. येस गाईज येस. आमची पण चपला काढा. गाईज बघू शकता असं मारते ही माझी मैत्रीण. काय नाही प्रेम काय नाही, ते बेस्ट फ्रेंड उगाच मला मारून नाही का स्टोरी टाकायला लावती. माय मग मला असं करावं लागतं. ते बकरी नाही का गाईस, मॅ तसं मला माय क्या बोलते उसको? क्या पीटने में क्या? टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. मारामारी मध्येच प्रेम असतं असं म्हणायचं तिला. बहुत हिंदी बोलते लेकिन इसको हिंदीच नाही आती. गाईस बघू शकता इथं अलाउड नाहीये व्हिडिओ काढणं. तर आपण थोड्या वेळाने भेटू. दर्शन झालं तर आपण खाली पाणी गाईज एक नंबर. कसं विषय का सारसबागचा विषय हे पण भर थोडस म्हणून म्हणते गाईज पुण्याच्या राहायला. आणि या पोरीशी जरा करू शकता. पुण्यात खूप काय एक्सप्लोर करायला आहे गाईज. मावशी म्हणतात पाणी प्यायचंय का? प्यायचं पाणी मावशी. गाईज असं वाटत नाही की ही पोरगी जरा जास्त बोलते, ओव्हर स्मार्ट आहे म्हणून. आपल्याच मावशी त्या म्हणून बोलते पुण्यातून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा, पण हिच्यासोबत फ्रेंडशिप नको करू. आता माझी झाली म्हणून काय झालं? धोका नाही. बॉटल कोणती कोणाची? ही माझी आहे. फायनली गाईज आता असं वाटतं गार्डन ओपन झालंय. जाऊयात आपण गार्डन बघा. किती छान आहे बघा ना गाईज व्ह्यू. आता आम्ही तर फोटोज काढायला आलोत. सारसबाग मध्ये म्हणलं खूप सारे लोक असं पैसे मागतात नाही का, लय असं मला वाटतं द्यायला पाहिजेत, पण माझ्याकडे पैसे नाहीत गाईस. किसा खाली आहे मला. ही पागल झाली गाईज. गोरी दिसली पाहिजे ना. गोरी दिसणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. भारी वाटते बघा गाईस. तिकडे कपल, आपलं कपल साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. गार्डनचा गेट उघडलेला आहे. फायनली चाललंय गाईस. गार्डन मी बघितलं नाही, मी फर्स्ट टाइम विजिट करते गार्डनला. वाह दीदी नहीं दीदी वाह दीदी ओ भाई मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. स्टार्टिंगला तू काय बोलली की मी बघितलंय लहानपणीचं काय लक्षात राहतं गाईस? बघून आहे का गाईस? मला एवढी छोटी 2 वर्षाची 2 वर्षाची. वाह दीदी नहीं दीदी वाह दीदी शाळेत जातात नाही गाईस. मी तर माझ्या एक गोष्टी लक्षात राहतात. अशी तर आहे. आवाज येतो का तुझ्या व्हिडिओचा? अरे विषय काय इथंच बोलते, सगळं करून फक्त बोलायचं काम कर. नाही युट्यूबर हा रिकामा झालाय गाईस. खूप पैसा उडवला आज. किती कॉफी दिली गाईजांनी. असं म्हणते जास्त काय फोन पकडायचं, पण गाईज मी इतकं छान कॅमेरा करते ना भाई. लगेच हिच्याकडे केला, माझ्याकडे केला आणि हिच्याकडे केला. कसं आहे विषय का? आपल्याला काय बोलतात ते कॅमेऱ्याचं काय असतं, गरज नाही लागत गाईज. सेल्फी स्टिक त्याची पण गरज नाही लागत, कळलं का? नाही का स्टारबक्सची कॉफी पिली तर कुठली आई रस्त्यावरची पिली वाटतं. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से. पाजली तर कोणती अशी बोलते ना का खिशारी कामा गाईज. इनी ना स्नॅप नाही टाकलं गाईज. एवढी पोरगी स्नॅप टाकती ना, जेव्हा मी स्टारबक्सची कॉफी पाजली तेव्हा इनी मुद्दाम. समझ रहे हो आप स्नॅप नाही टाकलं गाईज. बडे माता स्नॅप दाखवला. समझ रहे हो आप स्नॅप दाखवलं गाईज. दाखव ना, दाखव आताच दाखव.
दाखवू का तुला गाईज ओनली 1 मिनिट. गाईज इथे फेक स्नॅप तर तुम्हाला माहितीच आहे, सगळेजण स्नॅप जनता माफ नहीं करेगी. आपल्या इथं एवढा विश्वास नाही. तिथे जाऊ ना उन्हात. भंगार येडी मैत्रिणी येडी. तुला इथून ढकलून देईन ना, डायरेक्ट जाशील काही ना. आम्हाला काही बोल. जस्ट मम्मीचा कॉल आलता. 2 तास चालतील काय यार, मस्त एन्जॉय करणार, फुल 2 तास फिरणार. हॅपी आहे. मम्मीला सांगितलंय की मी येईल 2 तासांनी घरी. मस्त काही तिथं झालेलं आहे पोरीचं. आता एन्जॉय करणार गाईज 2 तास. नाही तर टेन्शन मध्ये होती पोरगी आणि हा. मला मारत होती. गाईज मला वाटलं नाही का घरी जाऊन ओरडा वगैरे खाईन. असल्या मैत्रिणी असल्यावर काय असल्या मैत्रिणी असल्या तर मम्मी लोक सोडतात गाईज. सही पकडे है. विषय का माझ्या राजा. गाईज मी खरं खरं सांग का, ही मैत्रीण माझ्या घरी माहित नाही. घरी ओळख करून देणार आहे मीला. गाईज कसं आहे ना, आता जस्ट आमची फ्रेंडशिप झालीये, तरी पण बॉन्ड बघू शकता, बॉन्ड कसं झालं. तुम्हाला काय वाटतं किती वर्षाची असेल नक्की कमेंट करून नक्की सांगा. गाईज लय बडे बडे वाटा मारतात. आमची एक मैत्रीण गायब झालीये गाईज. आता एवढ्या मोठ्या बागेत तिला कुठं शोधायचं, कुठं शोधायचं. गाईज बघू शकता फायनली हरवलेली मैत्रिणी भेटलेली आहे. तर खूप Guys, यांच्या नुसतं- जीव आला गाईज. तर बाकी सगळं जाऊ द्या. तुमचा माझा तर जीव गेलता गाईज, डायरेक्ट वरती जात होता. तुझा जीव आहे. हा तर काही जाऊ द्या. आम्ही दोघी कसं दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा, कसं आमचं आउटफिट आवतात. भंगार भंगार. काही जलनेवाली की दुवा, काही जलनेवाली की दुवा. गाईज कॉपी या कधी पण बघा गाईज, ही कॉपी केलेलीच आहे. ब्लॅक घातलं खाली पॅन्ट घातलं. नो गाईज नो नो काय नो. तर काही गाईज कॉपी नाही. काय नाही, आता ज्याच्यासाठी आले तेच करत नाही. आता आम्हाला फोटो काढायचे, तर भेटेल व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ काढायचे, खूप काही शूट करायचंय. अरे कहना क्या चाहते हो. यासाठी झालं गाईज, काही एन्जॉय साठी नाही. नुसतं Guys, photo, मी नुसतं enjoy- photo. तुम्हाला माहिती मी किती एन्जॉय करते, म्हणून किती दिवसानंतर आता हा ब्लॉग येते. तुम्हाला पण माहिती, जे माझ्या ओळखीचे आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांना माहिती मी रोज किती एन्जॉय करते. पण विषय काय, तर एन्जॉय मध्ये मी विसरून जाते मला ब्लॉग करायचे. पण आज या भाईने मला आठवण केली, त्याच्यामुळं हा ब्लॉग फक्त पूनमचं नाव आहे. पूनम कमेंट मध्ये करा, लाईक. तुम्ही बघू शकता, तुम्हाला यायचे तर तुम्ही पण येऊ शकता, काय विषय नाही. एंट्रीसाठी 2 गेट आहेत, एक पुढचा गेट, एक मागचा गेट. चला गाईज भेटूया एखादा फोटो काढल्यानंतर. 2000 years later. तर अशा गाईज इथं तुम्ही काहीच ना ऐकू गाईज, मला खूप परेशान केलंय खूप यांच्या दोघींच्या. टाइम दाखव ना, टाइम किती झाले. गाईज बघा किती वाजलेत बघा टाइम. तर अशा प्रकारे आमचं शूट कम्प्लीट झालेला गाईज, पण नीट नाही केलेले. पण ठीक ठाक आहे गाईज, कारण की कॅमेरामॅन अपने घर जाना है. मुझे घर जाना है. अशा प्रकारचा होता. काही विषय नाही पागल guys. केलं यांनी दोघींनी मला. छान एवढं झालंय. मी कंटाळून गेले गाईज. एवढ्या खरंच पोरी पागल असं. पोरी पागल असं. खरं मी बोल. स्वतः सांगते, मी गर्ल्स आहे पण मी स्वतः सांगते, फिरायला घेऊन आलो पोरी होतो पागल हा ना. असतात. पण नाही, तिला त्याची किंमतच नाही. गाईज आम्ही एवढं करतो एखाद्यासाठी वगैरे काठी पोरं. गाईज एक सांग का, खरंच पोरी पागल असतात. ते खरं आहे, एवढे पागल आहेत गाईज. मी पण एक गर्ल्स आहे पण मी स्वतः सांगते तर पागल guys, आहेत. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. मी तुम्हाला सांगते की जाऊ द्या, हिचं नका ऐकू. तर अशा प्रकारे आमचं शूट वगैरे झालंय, आणि फोटो बघायचा असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला, लाईक कमेंट शेअर करा. ह्या हे बघा ब्लॉग गाईज यांनी काय लावलंय मला बघा, पूर्ण बघू शकता काय गाईज. म्हणून ठेवलंय. काय बोलतात. पोरी पागल झाली गाईज, फुल तो पागल. तर गाईज भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि उशीर अशा झालाय प्रकारे आता. पटकन अशा प्रकारे आमचं फील्ड प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. फील्ड प्रोजेक्ट सारसबागला आले तर हे पण तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल. चांगलं खाणं पिणं खेळणं बिळणं बघू शकता तुम्ही. पाळणं बिळणं कोण कोण मिस करतं गाईज मेलेलं, तर तुम्ही येऊ शकता सारसबागला. जस्ट बिकॉज दिस गाईज, जस्ट बिकॉज दिस. बस ना, बसू का तुला, चष्मा पकड का. मी खरंच बस. तर माझ्या मैत्रिणीला ह्याच्यामध्ये बसायचंय गाईड, पण तिचं वय आहे 19. 18 का 19 18+. भेटतात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.